भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सुहासिनी रडत रडत घरी पोहोचते आणि गोंधळ घालायला सुरुवात करते. ती विजयच्या जेल जाण्यामुळे दुःखी आहे. आशा सुद्धा घरी या गोष्टीमुळे चिंतित आहे की गोविंद काय माहीत काय खेळ खेळतोय. तेव्हा बलराज फोन करून सगळ्याला आशा जबाबदार असल्याचं म्हणतो. गोविंद बलराजला सांगतो की सक्सेनाला आशाने किडनॅप करायला सांगितलंय. गोविंद बलराजला घेऊन निघतो. आता पुढे. वाचवा वाचवा वाचवा. अरे थांब थांब. आणखी किती गुंड आहे तिथे? मला किडनॅप तर 3 लोकांनी केलं होतं, पण पहारा द्यायला यालाच बसवून गेले. अरे यार, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुला सावध राहायला हवं. मला काय माहीत की एक वकील आहे या नात्याने आशा हे सगळंही करू शकेल. वकिलांचा संबंध तर चांगल्या वाईट प्रत्येक प्रकारच्या लोकांशी येतो. पण काही गुंड तुमच्या ओळखीचे आहेत याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कोणालाही किडनॅप कराल. त्या तिन्ही गुंडांना तुम्ही ओळखता? नाही. असं झालं की मी घरून निघालो. जेव्हा बाहेर पोहोचलो तेव्हा ते लपून बसलेले होते. त्यांनी माझ्या तोंडावर फडकं बांधून टाकलं. मी विरोध करत राहिलो. मग त्या लोकांनी माहीत नाही माझ्या नाकाला काय लावलं. मी बेशुद्धच पडलो. हे तर स्पष्टच आहे पप्पा. जरी शुद्धीत असते तर यांना किडनॅप करणं इतकं सोपं नसतं. आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी पाहिलं की मला बांधून ठेवलेलं आहे. आणि तो गुंड फोनवरती बोलत होता की मॅडम आता हा इथून हलूच शकत नाही. न्यायालयात पोहोचणं तर दूर, तो काहीतरी भावाविषयी बोलत होता की तुमचा भाऊ निघालाय म्हणून. मला तर समजलंच नाही. आशाचा तर कोणी भाऊ नाहीच आहे मुळे. तुम्हाला नाही माहीत, आशाला एक भाऊ आहे. आणि मला वाटतं की या किडनॅपिंगमध्ये तोही सहभागी असावा. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. नाही, पोलीस स्टेशनला जाऊन काय होणार आहे? तुम्ही कदाचित विसरता की आशा एक वकील आहे. आपल्या बचावाचा मार्ग तर तिने आधीच शोधून ठेवला असावा. मला वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की माझ्यामुळे तुमच्या मुलाला 15 दिवस जेलमध्ये राहावं लागणार. हो, पण माझ्या लक्षात हे येत नाहीये की 15 दिवसांनंतर आता होणार तरी काय? पप्पा, होणार. 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर विजय जेलमधून बाहेर येणार पप्पा. तुम्ही बघाच आता. आणि यावेळी मी आशाला अजून कोणती चाल खेळण्याची संधी नाही देणार. मी ही गोष्ट विसरू शकत नाहीये की तुम्ही मला या गोष्टीसाठी पूर्ण मोबदला दिलाय. तरी सुद्धा तुमच्या मुलाला जेलमध्ये जावं लागलं.
विजय आशा ज्या गोष्टींसाठी हट्ट धरून बसलीये त्या गोष्टींबद्दल बोलायलाच मी तिच्याकडे गेले होते. विजय तुला वाचवण्यासाठी जर मला आशाशी तडजोड करायला लागली तर मी तयार आहे. आणि मी तुलाही हेच सांगायला आले की तूही मनाची तयारी ठेव. हे तू काय बोलतेस पल्लवी? विजय खरंय तेच बोलते मी. प्रेम तर असं नसतं ना विजय की ज्यामुळे आपण एकमेकांच्या त्रासाचं कारण बनू. प्रेम तर एकमेकांना आनंद देणं असतं, एकमेकांचं रक्षण करणं असतं. हो ना? तुम्हाला काय वाटतं की एका तडजोडीमुळे न्यायालयासमोर सत्य काय आहे ते येईल? आमचे प्रयत्न तर तेच आहेत की सत्य न्यायालयाच्या समोर यावं. का यालाच काळ म्हणतात? पल्लवी या क्षणी माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार होती आणि मी पण तिला सांगितलं होतं की मी तिला माझ्या हातांनीच घास भरवे. आणि आता अशी परिस्थिती आहे की 5 दिवसांनी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेविषयी बोलताना किती किती खुश होती पल्लवी, किती आनंदी होती ती की तिची पहिली वटपौर्णिमा असेल. आहे भाग्याची. विजय विजय पल्लवी तू इथे? हो मी. प्रेम करणाऱ्यांना कोणी थांबवू शकतं का? विजय मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि प्रेमाचं रूपांतर होत असतं लग्नात. पण बघ ना परिस्थिती अशी निर्माण झाली की आता तरी आपण लग्नाच्या बाबतीत विचारही नाही करू शकत. पल्लवी परिस्थिती भले कशीही असेल, सत्य तर हेच आहे की आपण अजूनपर्यंत लग्नाचा विचारच नाही केला. ज्या दिवशी आपण लग्न करायचा विचार करू ना त्या दिवशी आपलं लग्न होईल. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि लग्न तर मी तुझ्याशीच करेन पल्लवी. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? स्वतःपेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास आहे. तर मग तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ओ हो माझा बुद्धुराम, इतका रागवलास माझ्यावर? कमीत कमी हे तर विचार की हा प्रश्न मी का विचारला. विचार. ठीक आहे. प्रेम करता करता अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? तो अशासाठी की असं म्हणतात की वटपौर्णिमेचं व्रत केल्यामुळे नवऱ्याला दीर्घायुष्य मिळतं आणि प्रत्येक पत्नी आपलं प्रेम आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करते. म्हणून मला वाटलं की मी पण हे व्रत तुझ्यासाठी करावं. अरे यात हसण्यासारखं काय? अरे बाबा, लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर तर सगळेच प्रेमात वेडे होतात. तू तर लग्नाच्या अगोदरच वेडी झालेली आहेस. थोडीशी. अच्छा मला एक गोष्ट सांग, लग्न म्हणजे काय तुला माहितीये?
मी सांगते, थांब. हं? 2 मनांचं मिलन, 2 आत्म्यांचं मिलन, हाच आहे ना. आपण दोघं एकमेकांपासून वेगळे आहोत. जर आपली मनं एकरूप झाली आहेत, आपण एकरूप झालो आहोत, तर मी हे व्रत का नाही करू शकत? आणि विजय तसंही लग्नाच्या आधी हे व्रत करू शकतो. मग बस, मी डिसाईड केलंय की मी तुझ्यासाठी हे व्रत कोणत्याही परिस्थितीत करेन. आणि तू मला मूळ चढवायचं नाहीस, समजलो? अरे बाबा, ही काय विचारण्यासारखी गोष्ट आहे? तू माझी आहेस पल्लवी, आणि फक्त माझी. आणि तुझा माझ्यावर पूर्णपणे अधिकार आहे. आणि तू पूर्ण अधिकाराने हे व्रत करू शकतेस. आणि मी तर हे ठरवलंय की तू जेव्हा हे व्रत करशील ना, तेव्हा तुला हे व्रत तोडण्याकरता माझी अजिबात वाट पाहावी लागणार नाही. इनफॅक्ट मी तर हे असं ठरवलं की मी त्या दिवशी दिवसभर घराच्या बाहेरच नाही पडणार. असं होय? म्हणजे जसा चंद्र उगवेल आणि तुला व्रत तोडायचं असेल, तेव्हा लवकरात लवकर मी तुला घास भरवेन. खरंच? खरं. भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले जगणे हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरा असा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरा असा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. विजय जेलमध्ये असला म्हणून काय झालं? विजयला आशाने कारस्थान करून जेलमध्ये पाठवले. मावशी पण म्हणत होती की तू जेलमध्ये, तर आमचं नातं किती काळ टिकणार? कोण काय म्हणतं, काय विचार करतं, कोणाला काय हवंय, मला कोणाच्याही कोणत्याही गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये. मी विजयवर प्रेम केलंय. मी माझं तन मन सगळंच त्याला दिलंय. स्वतःही पेक्षा मी त्याच्यावर प्रेम करते. तू पण माझ्यावर प्रेम करतो.
मला विश्वास आहे माझा विजय गुन्हेगार नाही. आमचं प्रेम इतकं कमजोरही नाहीये की जेलच्या 4 भिंतींच्या आड गुदमरून आमचं प्रेम मरून जाईल. विजय जेलमध्ये त्याच्या दीर्घायुष्यासाठी मी वटपौर्णिमेचं व्रत करीन. कोणाचंही नाही ऐकणार मी, भले कोणी काहीही म्हणो. हो, वटपौर्णिमेचं व्रत मी करणार, मी नक्की करणार. रेखा ही भाग्याची. काय झालं? सक्सेना सापडले का? हो, आम्ही त्याला कैदेतून सोडवलं. खरोखरच त्याला किडनॅप केलं होतं. त्याला तुम्ही सोडवलंच होतं पप्पा? मग काय काही करून असं नाही करता येणार की त्याला जजच्या समोर घेऊन जाऊन त्याला साक्ष द्यायला लावूया? रिद्धिमा, असं नाही होत. जर असं होत असतं ना तर जज साहेबांनी आपली सगळी कामं आपल्या घरीच उरकली असती. कोर्टात जायची तर अजिबात गरज पडली नसती. आता आपल्याला कमीत कमी 15 दिवस तरी वाट बघावीच लागणार. पुढच्या सुनावणीच्या वेळेसच न्यायालयासमोर ही गोष्ट आणली जाऊ शकते. त्याला किडनॅप कोणी केलं होतं काही कळलं का त्याबद्दल? मम्मी, हा कसा प्रश्न विचारताय तुम्ही? अहो, सक्सेनाला किडनॅप करण्याच्या मागे कोणाचा हात आहे तुम्हाला सुद्धा माहितीये, मला पण माहितीये, या सक्सेनाला पण माहितीये. आता ही गोष्ट वेगळी की न्यायालयाच्या समोर आपण ही गोष्ट सिद्ध नाही करू शकत आहोत. पण या सगळ्याच्या मागे ना आशाचाच हात आहे. तिने जसं आपल्या विजयला उद्ध्वस्त करण्याची शपथच घेतली. आणि त्या सक्सेनाजवळ पहारा देण्याकरता एका गुंडाला ठेवलं होतं. मी त्या गुंडाचा फोटो काढून घेतलाय. हा बघ, हा आहे त्याचा फोटो. मी याला पाहिलंय. हो, खरोखर मी याला कुठेतरी पाहिलंय. मला आठवत नाहीये पण पाहिलं एवढं नक्की, हे तर मी खात्रीने सांगते. तू याला कुठे पाहिलंस? आता आठवत नाहीये मला, पण खरंच पाहिलंय मी. एक मिनिट, जरा आठवायचा प्रयत्न करते. हो मामा, तुझा गैरसमज झाला असेल. तू याला बघणार तरी कुठे? तू तर घराच्या बाहेरही पडत नाहीस. पण आठवलं मला. हा तोच आहे जो त्या दिवशी आपल्या घरातून कॅमेरा घेऊन पळून गेला होता. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी त्याला पळून जाताना पाहिलंय. मी खरंच सांगतेय, मी यालाच पाहिलं होतं. हो, अरे हा तर तोच गुंड आहे जो आशाच्या सांगण्यावरून या घरात व्हिडिओ रेकॉर्डिंग घ्यायला आला होता. एक्झॅक्टली. अरे देवा, जर हा तोच असेल तर ही गोष्ट तर पक्कीच होते की सक्सेनाच्या किडनॅपिंगच्या मागे आशाचाच हात आहे. तू अगदी बरोबर बोलतेस रिद्धिमा. आशाने एकदा याचा वापर आपल्या घरातून व्हिडिओ घेऊन जायला केला होता आणि आता त्या सक्सेनाला किडनॅप करवलं. रेखा ही भाग्याची. हे तू काय बोलतेस बेटा? तुला हे चांगलंच ठाऊक आहे की त्यांनी तुझ्याशी सगळे संबंध तोडून टाकलेत. आता फक्त एकच नातं उरलेलं आहे आणि ते आहे तिरस्काराचं नातं. तुम्हाला माहिती आहे नानू, नाती तुटण्याचं एक कारण हेही असतं की आपण असा विचार करतो की जर समोरचा नातं नाही निभवत आहे तर आपण का निभवायचं. पण जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याचं नातं निभावलं ना तर तुटणारी नातीही जुळत असतात. तुझं म्हणणं बरोबर आहे बेटा, पण जर तू हे समजत असशील की विजय आणि बलराजच्या मनामध्ये तुझ्यासाठी जराशीही जागा आहे तर ही तुझी सगळ्यात मोठी चूक आहे.
नानू, मला या गोष्टीशी काही कर्तव्य नाहीये की ते लोक काय समजतात. मला फक्त एवढंच माहितीये की विजय बरोबर माझं लग्न झालेलं आहे. पती आहे तो माझा. मी त्याच्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करायलाच पाहिजे. नानू, जर विजय त्याचं कर्तव्य विसरला असेल, आपल्या जबाबदाऱ्या विसरला असेल, तर याचा अर्थ असा तर नाही ना की मी पण माझा धर्म विसरून जाऊ. मला माहितीये तो माझं व्रत सोडण्यासाठी नाही येणार, येऊही शकत नाही. पण मी त्याचा फोटो पाहून माझा उपास सोडेन नानू, पण माझा धर्म जरूर निभावेन. नाही बेटा, बेटा, तिरस्काराच्या दुनियेत जगणाऱ्यांच्या मनात तू प्रेम शोधतेस. असं नको करूस तू. असं स्वतःला अंधारात ठेवू नकोस तू. कारण उद्या पुन्हा तुझ्या डोळ्यात मला अश्रू पाहावे लागतील, तुझी तडफड पाहावी लागेल. नको करूस बेटा. मी समजून चुकलोय की ते तुला काहीही देऊ शकत नाहीत. नानू, मी त्याच्याकडून काही मागतही नाहीये. मला फक्त माझा धर्म निभावायचा आहे. काय धर्म निभावायचा आहे तुला? हे बघ बेटा, मागच्या वेळी तू म्हणाली होतीस की तुला विजयला वाचवायचं आहे. मी तुला नाही अडवलं, पण या गोष्टीसाठी मी नाही ऐकणार. नाही ऐकणार मी. नाही नानू, असं नका म्हणू. आपण जर काही केलं तर दुसऱ्या कोणाच्या तरी आनंदासाठी कुठे करतो? आपल्या मनाच्या समाधानासाठीच करतो ना, आपल्या सुखासाठी करतो. माझ्या आनंदासाठी हो म्हणा. मला हा उपास करू द्या नानू. हा फोटो, हा कोणाचा फोटो आहे आणि कोणी पाठवलाय? विजयच्या पप्पांनी. बलराज, बेटा, हा फोटो पाठवण्यामागे अर्थ काय होता? बोला. काय बाई आहेस तू? तुला तर माझ्या घरची सून म्हणायलाही मला लाज वाटते. काय बोलताय तुम्ही? बोलत नाहीये मी. तुला तुझं खरं रूप दाखवतो. तुझ्यासारख्या लोकांचा ना कोणता धर्म असतो आणि ना काही इमान, हे तर मी पाहिलंच आहे. पण तू कधी या थराला जाशील असं मी कधी विचारही केला नव्हता. हॅलो. ओ, तुम्ही आहात तर. आता तुम्ही काय बोलणार आहात? आता कोणतं स्पष्टीकरण देणार आहात? आता तर हे सिद्ध झालेलं आहे की सक्सेनाला किडनॅप आशानेच केलं होतं. या सगळ्यासाठी काय विजयचं कुटुंब आशाला माफ करू शकतं? मला नाही वाटत की आशा असं काही करू शकते. तुमच्या नाही म्हणण्यामुळे कोणाला काहीच फरक नाही पडत, कारण सत्य सगळ्यांच्या समोर आहे. तुम्ही मान्य करा किंवा नका करू. आशाला घाबरण्याची मुळीच गरज नाही. डोंट वरी. पण विजयला तर घाबरावं लागेल ना. तोही जखमी साप आहे, ज्याला तुम्ही जखमी केलंय. आणि एका जखमी सापाला असाच नाही सोडू देता कामा. जर तुमचं हे सत्य उघड झालं ना, तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू विजय होईल.